खंडेराव किण यांच्याकडनं 2222, श्री साहिल महेंद्र पाटील यांच्याकडनं 1000 रुपये, श्री प्रवीण सावेसाहेब सुतारभाट यांच्याकडनं 5001 रुपये, श्री शशिकांत गंगाधर केणी साहेब 1000 रुपये, श्री सुधाकर काशीनाथ केणी साहेब 2500 रुपये, श्री भूपेश नानाजी भोईर यांच्याकडनं 5000 रुपये, श्री गजानन यशवंत किणी यांच्याकडनं 2000 रुपये, हर्षजी लोखंडे बाळ्यामामा यांच्याकडनं 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य, श्री रवींद्र रामचंद्र केणी साहेब यांच्याकडनं 1000 रुपये, श्री दिलीप बाळा घरसाहेब यांच्याकडनं 1000 रुपये, कुमार प्रियांक व शिवांश पंकज भोईर यांच्याकडनं 1500 रुपये, श्री दिनेश लक्ष्मण भोईर यांच्याकडनं 1111 रुपये, जतीनजी दिनेश भोईर यांच्याकडनं 1111, श्री जगदीश पाचकर गरज यांच्याकडनं 3333, श्री मंगेजी बाळकृष्ण केणी साहेब 2000 रुपये, श्री अभय सुधाकर केणी यांच्याकडनं 2222, स्वाद रिसॉर्ट केळवा यांच्याकडनं 1000 रुपये, हॉटेल विसावा केळवा यांच्याकडनं 1000 रुपये, पाटीलवाडी रिसॉर्ट केळवा यांच्याकडनं 1000 रुपये, श्री रामदासजी पाटील साहेब केळवा यांच्याकडनं मायखो 10,000 रुपये, श्री हर्षद लोखंडे बाळेमामा बोईसर यांच्याकडनं 10,000 रुपये, श्री संदीप सावे केळवा यांच्याकडनं 2,500 रुपये, श्री जितेंद्रजी राऊतसाहेब केळवा यांच्याकडनं 2,500 रुपये, महादेवजी घरसाहेब केळवा रोड यांच्याकडनं 10,000 रुपये, संजयजी राऊतसाहेब केळवा यांच्याकडनं 1100 रुपये, नितीनजी चौधरी केळवा यांच्याकडनं 1100 रुपये, नितीन राऊत केळवा यांच्याकडनं 1000 रुपये आणि श्री संदीप भगवान किणी सरपंच केळवा यांच्याकडनं 5,000 रुपये, श्री नयन गरत केळवा यांच्याकडनं 5,000 रुपये. सर्व दात्यांचे आम्ही आभारी आहोत ज्यांनी आम्हाला खूप अनमोल असं आर्थिक सहाय्य केले. वळूया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करतोय थोडासा परिवर्तन आणि ऐकूया मनीष सरांना. शिरगाव शिरगाव संघाच्या संघनायकांना या ठिकाणी आपण आला सुंदर खेळ दाखवला. या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देण्यात येते. किरणजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देतोय. हाडलक शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघ आपण इथे आला सुंदर खेळ दाखवलात. त्यानंतर आपण वळणार आहोत प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. पहिलं षटक संपल्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच कामेश आपण तयार राहायचं एक षटकानंतर आपला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. धन्यवाद अजित पाटील सर. हा सामना 4 षटकांचा दोन्ही कॅप्टनच्या संमतीने आपण करतोय. 6 आहे का? ओके चला 6. आम्हाला पूर्वसूचना अशी होती की 4 षटकांचा सामना व्हायला हवा का? 6 षटकाचा सामना होतोय. चला तर स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत मिथून आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत नवनाथ कॅप्टन आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आहेत भरणेपाडाचे उदय. पहिला बॉल हाताळण्यासाठी उदय तयार पंचांच्या डावीकडून. राऊंड विकेट. पहिलाच बॉल फुलटॉस. धीम्या गतीचा फुलटॉस होता. तयारीत नव्हते फलंदाज या फुलटॉससाठी आणि त्याचमुळे व्यवस्थित बॅटच्या मध्यावर बॉलला कनेक्ट करू शकले नाही आहेत. दरम्यान येतोय हा डॉट बॉल सर्कलच्या आतमध्ये. शॉर्ट थर्ड मॅन पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑन स्क्वेअर लेग फाईन लेग सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन. सेकंड बॉल अराउंड विकेट. यावेळेस हवेत खेळले क्षेत्ररक्षक मिड ऑफचे बॉलचा पाठलाग करतील बॉलला चेस करतील आणि सिच्युएशनला फेस करतायत पण बॉल जाईल सरळ लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील या धावाच्या. स्ट्रगल संपतोय. चौकार. आहे आणि आता उदयच्या विरोधात अटॅकिंग स्ट्रॅटेजी स्पष्टपणे पाहायला मिळते फलंदाज मिथूनची. स्ट्रॉंग बॉडी लँग्वेज प्रॉपर अटायर. ड्राईव्ह केलंय स्क्वेअर ड्राईव्ह होते क्षेत्ररक्षक कव्हरचे बॉलचा पाठलाग करतायत. बॉल लँड होतोय डीप कव्हरला. तोपर्यंत 2 धावांचा कॉल होता तो पूर्ण केलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. चांगलं कोऑर्डिनेशन या 2 फलंदाजांचं पाहायला मिळते. पॉपिंग क्रीजमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बॉल बॅट ड्रॅग करून ते लगेचच टर्न होत आहेत. धावेसाठी प्रयत्न सातत्याने करावे लागतात. आउटफील्डमध्ये बॉल जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तो आढावा घेणं गरजेचं आहे की आपण दुसऱ्या धावेसाठी तयार आहोत का. त्यासाठी पहिली धाव वेगानं धावायची असणे तेच मैदानामध्ये या 2 फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळालं. धावसंख्या पोहोचते 6 वर.
बॉलला टर्न होऊ दिलं, ऑफस्टमच्या बाहेर सरकले होते, स्ट्रॅटेजी क्लिअर होती. फलंदाज मिथुनची त्यांना स्क्वेअर लेग मिड विकेटला टार्गेट करायचं होतं, अगेन्स्ट द टर्न खेळायचं होतं, पण खूप जास्त ते उजवीकडे सरकले आणि त्याचमुळे व्यवस्थित बॉल आणि बॅटचा समन्वय साधू शकले नाहीयेत. दरम्यान या षटकातला हा दुसरा डॉट बॉल गोलंदाज उदयच्या माध्यमातून भरणीपाडा संघासाठी येतोय. 4 चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या षटकातला. अजून एक फुल टॉस, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय वाईड ऑफ मिड ऑनला. थ्रो बॉलिंग एंडला होईल तोपर्यंत पूर्ण होते एक क्विक सिंगल. एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. जरी 3 ते 4 फुल टॉस या षटकामध्ये पाहायला मिळाले पण तितका फायदा उचलता आला नाहीये जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि शेवटचा एक बॉल बाकी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकातला. उदय यांच्या चेंडूच्या हाताळणीमध्ये वेग नाहीये पण नियंत्रण चांगलं आहे, वळण चांगलं आहे, त्याचाच फायदा होतोय. आणि एक धडाडीचा फलंदाज म्हणून ज्यांची ख्याती आहे नवनाथला त्यांनी चकवलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाची धावसंख्या झालेली आहे बिनबाद 7 धावा, 7 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, देऊया डीजे सुभाष यांना संधी, घेऊया छोटीशी विश्रांती. प्रदर्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी अजित पाटील सर पुढील प्रक्रिया सांभाळतील. थँक्यू. चला कामेश या. वळतोय आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड. कामेश मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आपण लो फुल टॉस, बॉल स्ट्रेट लॉंग ऑफला अडवला जाईल तोपर्यंत पूर्ण होतं एक सिंगल. घरचं मैदान असल्यामुळे तो ॲडव्हान्टेज तर जातोच आहे पण पाहूया आता त्यानंतर काय. पण त्याच दरम्यान आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी वळतोय प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. थँक्यू. होता गॅप शोधला, काऊ कॉर्नर क्लिअर केलं आणि चौकार येतोय. आता कुठेतरी वेग मिळतोय धाव फलकाला. चौकार येतोय फलंदाज नवनाथच्या बॅटमधून आणि या 4 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 12 धावा. नसताना ती जबाबदारी आपसुकच वाढते आणि त्याच जबाबदारीचा साक्षात्कार म्हणून आता नवनाथच्या वतीनं तो चौकार आलेला आहे चिखलपाडा संघासाठी. ऑन साईडला बॅट स्विंग तर पाहायला मिळालं, बॅटचा फेस स्क्वेअर लेगला क्लोज केला, बॉल कुठे आदळला ते आपण पाहणार आहोत. दरम्यान एक सिंगल पूर्ण केली जाते पळून, एका धावेची होईल नोंद आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावर. बॅट इन्व्हॉल्व्ह झाली होती हा स्ट्रोक ऑफर करताना आणि त्याचमुळे अपील तर केले गोलंदाजाने पण बॅटचं इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे पंचांनी अपील फेटाळली. फुल टॉस, सातत्यानं जय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाला संधी मिळते. फुल टॉस बॉल एकाच डावामध्ये इतके मिळणं खरं तर ही दुर्मिळ बाब आहे पण त्या संधीचा फायदा हे 2 फलंदाज तितक्या आत्मीयतेने उचलत नाहीये. एकही मोठा षटकार या डावामध्ये आतापर्यंत आला नाहीये. एक चौकार मिलिंदच्या बॅटमधून आला, मिथुनच्या बॅटमधून आलाय आणि एक चौकार नवनाथच्या बॅटमधून मिळालाय. धावसंख्या 14. परफेक्ट ब्लॉक होल डिलिव्हरी, पायांचं मोजमाप विचारणारा चेंडू गोलंदाज विनीत हाताळताना पाहायला मिळाला आणि काय परफेक्शन होतं या चेंडूमध्ये. दरम्यान 22ची एक धाव ॲड होईल, एका धावेची वाढ होईल आणि धावसंख्या पोहोचते 15 या आकड्यावर. आतापर्यंत या षटकाचा आढावा घेतला 5 चेंडू विनीतने हाताळलेले आहेत आणि फक्त 7 धावा त्यांनी खर्च केलेत. इकॉनॉमिकल ठरतायत, विकेट जरी त्यांच्या खात्यात जात नाही आहे पण पॉवर प्लेमध्ये पॉवर गोलंदाजांचीच पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये उदयची पॉवर पाहायला मिळाली, त्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर विनीतची पॉवर पाहायला मिळते ज्यांनी सुद्धा 7 धावा खर्च केलेल्या आहेत. धावसंख्या 15. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट, ड्राईव्ह केलाय मिड ऑनला, क्रॉस करत बॉल मागे. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे, खूप चांगली स्ट्रॅटेजी आहे भंडेपाडा टीमची. मिड ऑनच्या मागे लॉंग ऑन खूप कमी वेळ तुम्हाला पाहायला मिळतो पण या ठिकाणी त्याचाच फायदा झालेला आहे. 2 षटकाचा खेळ संपला, धावसंख्या पोहोचते जय महाराष्ट्र
चिखलपाडा या संघाची बिनबाद 16 धावा. जाऊया प्रदर्शन बॉक्समध्ये सज्ज असतील अजित पाटील सर. पुढे आपण प्लेअर ऑफ द मॅच आदरणीय शशिकांत सरांच्या शुभ हस्ते आपण बघतायत मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड टी शर्ट आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच आणि टी शर्टच्या मागे कुणाल आपण बघतायत आदरणीय कुणाजी पाटील साहेबांचं जय हिंदवी अखंड भारत जय हिंदवी महाराष्ट्र हिंदुश्री आदरणीय कुणालजी दादा पाटील आपण बघतायत. आणि कामेश ते स्वीकारताना कामेश आमच्यासोबत. फक्त एक प्रश्न असेल कामेश, ज्यावेळी तुम्ही बॅटिंग करत होता 44 धावा बनवल्या, तुमची बॅटिंग खूप चांगली बघायला मजा आली, त्याचं प्रमुख कारण काय? पिच चांगला होता आणि मी बॉलच्या मेरिटप्रमाणे खेळला. नक्कीच अभिनंदन. आपण बघता या ठिकाणी कामेशने सांगितलं की आम्ही मेरिटप्रमाणे खेळलो. ऑन मेरिट जेव्हा तुम्ही खेळाल तेव्हा तुम्हाला ही खेळपट्टी आहे ती साथ देईल. ओ टू कॉमेंट्री स्टुडिओ. साहजिकच आहे तो आढावा मागोवा प्रत्येक खेळाडूने घ्यायचा आहे की आपण कुठल्या खेळपट्टीवर खेळतोय, ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जातोय त्या मैदानाची आउटफील्ड कशी आहे, त्यानुसार क्षेत्ररक्षण कसं सेट करायला पाहिजे, गोलंदाजीचा क्रम कसा असायला पाहिजे, फलंदाज कसे आपण मैदानाच्या आतमध्ये उतरवायला हवे. तर कॅप्टनसाठी हा मोठा अभ्यासक्रम असतो. प्रत्येक स्पर्धेनुसार तो अभ्यासक्रम बदलत जातो आणि तेच कामेशने वक्तव्य केलं की मेरिटवर खेळणं, स्ट्रॅटेजीमध्ये बदल करणं हे तर गरजेचं होऊन बसलेलं आहे. स्पेल कंटिन्यू करण्यासाठी बॉलिंग मार्कवर उदय येत आहेत, ज्यांनी पहिलं यशस्वी षटक हाताळलं होतं, जे इकॉनॉमिकल होतं. स्ट्रायकर एंडला फलंदाज नवनाथ. ताकद आहे नवनाथकडे, पण फिरकी समोर थोडेसे ते प्रयत्न तुटपुंजे पडत आहेत. चांगलाच लेग ब्रेक बॉल होता राईटी बॅटरसाठी. टप्पा पडल्यानंतर बॉल टॉस होतोय, विकेट किपरच्या मागे बॅकअप होतं, दरम्यान पूर्ण होतं एक सिंगल. एका धावेची होते वाढ, धावसंख्या पोहोचते जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाची बिनबाद 18 धावा. 80 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. स्वीप करायचं आहे पण टायमिंग कुठे आहे, चेंडूची गती ओळखताना थोडा वेळ होतोय, त्याचमुळे स्ट्रोक ऑफर करताना थोडीशी घाई झाली. चेंडूला फ्लाईट मिळाली होती आणि काय बाउन्सच्या जाळ्यामध्ये, फिरकीच्या जाळ्यामध्ये बॉलला जी फ्लाईट मिळते त्या जाळ्यामध्ये फलंदाजांना अडकवण्याचं तंत्र विकसित केलंय उदयने. पण आता संधी मिळायला हुक केलंय. आता नो चान्स फॉर द फिल्डर. एक संधी मिळाली फलंदाज मिथुनला आणि त्या संधीचा उचलला फायदा. बॉल फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. चौकार. खेळ संपलेला आहे. जितकं कमवलं होतं शेवटच्या बॉलवर ते गमवलंय गोलंदाज उदयने. म्हणजे दडपण जे सेट केलं होतं फलंदाजांवरचं ते दडपण आता निघून गेलेलं आहे. ऑफ स्टंपला फुंकर घालून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. क्रीज बॉक्सचा वापर करायला हवा, नो डाऊट अबाउट इट, पण अगदी क्रीज बॉक्सच्या कोण्यावर जाऊन स्वीप करण्याचा प्रयत्न होता. स्लो लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स बॉलर समोर थोडेसे गुडघे टेकतायत फलंदाज, तेच आतापर्यंत पाहायला मिळाले. पण यावेळेस बॉलला दिशा दिली, चुकीचा चेंडू हाताळलाय. अगोदरच मन बनवलं होतं मिथुनने स्क्वेअर लेगला, लॉंग लेगला टार्गेट करायचं आणि त्याचं उद्दिष्ट तो पूर्ण करतोय आणि या षटकातला दुसरा चौकार मिळतोय चिखलपाडा संघाला मिथुनच्या वतीनं. 4 धावा. विकेट वाचवून 26 धावा अजय महाराष्ट्र चिखलपाडा या संघाने बनवलेले आहेत, ज्यामध्ये आपण मिथुनच्या खेळाचा आढावा घेतात. मिथुनच्या वतीनं 3 चौकार आलेले आहेत. नवनाथ थोडासा शांत राहिला, अजूनही मोठे फटके त्यांच्या वतीनं येत नाहीत, पण हे देखील विसरून चालणार नाहीत. सातत्याने प्रयत्न करत आहेत आणि प्रयत्न केल्यानंतर कधी ना कधी तुम्हाला तुमचं उद्दिष्ट प्राप्त होतेच आणि त्याच विश्वासावर सातत्याने कित्येक वर्षांपासून नवनाथला खेळताना आपण पाहिलेलं आहे. वेग वाढवलाय चेंडूचा. दरम्यान विनीतचा देखील बॉलिंग अटॅक अप्रोप्रिएट राहिलाय. मिड विकेटला बॉलला टर्न केले क्षेत्ररक्षक, अचूक थ्रो करतो बॅटिंग एंडला. वाह, फॅन्टॅस्टिक थ्रो. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची होते वर, धावसंख्या पोहोचते 28. 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. मागच्या सामन्यात सुद्धा अशीच पार्टनरशिप आपल्याला कामेश आणि उमेश या 2 फलंदाजांची पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे पहिल्या डावामध्ये फलंदाज करताना थोडेसे रिलॅक्स असतात. तेच चित्र मागच्या 3 सामन्यामध्ये पाहायला मिळालंय. या सामन्यात सुद्धा तीच पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मिथुन आणि नवनाथ या दोघांच्या दरम्यान नाबाद 28 धावांची. विनीत तयार,
ओव्हर द विकेट ना फुल टॉस बॉल स्वाईप केला बॉलला मिड विकेटला प्रोटेक्शन पण प्रोटेक्शन थोडं दूर होतं बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार मिळतील धावा 4 अफलातून चौकार येतो आणि या 4 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 32 या आकड्यावर 32 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस संधी मिळते अशा वेळेला ती संधी सोडायची नसते आणि त्याच तत्वावर फलंदाजी आता नवनाथची पाहायला मिळते फुलटॉसचा आपण जर विचार केला तर या पूर्ण डावामध्ये जवळपास 40% फुलटॉस बॉल फलंदाजांना मिळालेत आणि त्या संधीचा फायदा आता ते उचलत आहेत यावेळेस वाईट यॉर्कर बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल रिकोशिएट होतोय मागे शॉर्ट फाईन लेगला विकेट कीपरच्या मागे प्रोटेक्शन आहे दरम्यान 2 धावांचा प्रयत्न आहे आणि त्याचमुळे आता एका फलंदाजाला सॅक्रिफाईस द्यावं लागेल आणि मिथुनला परतावं लागेल धक्का पहिला बसतोय मिथुन होईल धावचीच्या स्वरूपात बाद धक्का बसतोय पहिला जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला पण बाद होण्यापूर्वी मिथुनने चांगलाच प्रतिहल्ला चढवला होता प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर पण स्ट्राईक रेटचा जेव्हा मुद्दा येतो अशा वेळेला थोडेसे ते मागे पडले जवळपास 150चा त्यांचा स्ट्राईक रेट होता पण या फॉर्मॅटमध्ये थोडासा तो कमी पडलेला आहे आणि त्याचमुळे त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर जयेश येत आहेत नॉन स्ट्रायकर एंडला जयेश पाहायला मिळतील नवनाथला माहिती आहे की कुठल्या फलंदाजाला कुठल्या क्रमावर आणायचं आहे कुठल्या वेळेला आणायचं आहे आणि त्याचमुळे त्यांनी ती रिस्क घेतली आणि पाहूया जयेशला यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आणलेलं आहे मिथुनची गरज होती कारण जेव्हा फलंदाज जास्तीत जास्त काळ मैदानाच्या आतमध्ये व्यतीत करतो त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असतो पण आता फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे तर ही एक रिस्क आहे पाहूया ती रिस्क फायद्याची ठरते की तोट्याची विनीत तयार ओव्हर द विकेट बॅटची इनसाइड एज बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतला बाहेर पोहोचतोय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल येतोय बॉल अजूनही कलेक्ट झाला नाहीये खरं तर मला असं वाटतं भरणेपाडा संघाला स्वतःची ताकद माहीत नाहीये म्हणून थोडेसे कॅज्युअली खेळतात तसंच कुठेतरी मला पाहायला मिळते विजय क्रीडा मंडळातल्या जुन्या सदस्यांना ते ठाऊक आहे कारण आतापर्यंत जय महाराष्ट्राच्या फलंदाजाला अडवणं वाटतं तितकं सोपं नाही आणि 4 षटकांपर्यंत 2 आघाडीच्या फलंदाजांना त्यांनी रोखलेला आहे आणि आता तो भडीमार धावांचा होईल कारण आता सेट झालाय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नवनाथ आता तो प्रतिहल्ला चढवेल बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे जाईल येईल षटकार 6 धावा 6 धावा पूर्ण होत आहेत धावसंख्या 41 वर पोहोचलेली आहे 41 रन्स ऑन बोर्ड 42 रन्स 42 धावा धावकावर आहेत आणि आता बॉल्स डिलिव्हर झाल्याच्या षटकातले एकूण 5 शेवटचा एक बॉल बाकी बॅक टू द बॉलर ओव्हर द बॉलर हेड बॉल मागे लॉंग ऑनला एक सिंगल होते पूर्ण आणि नवनाथ आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये थांबतोय घाई करण्याची गरज नाहीये सर्व काही सुरळीत चाललेलं आहे आपल्या पक्षामध्ये हा डाव आहे असंच कुठेतरी जाणवते नवनाथला 4 षटकांचा खेळ संपलाय 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 42 धावा 42 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा खेळपट्टी खूप चांगली रोल झालेली आहे फ्लॅट ट्रॅक पिच आहे आणि जसं जसं दुपारचं सत्र तुम्हाला पाहायला मिळेल अशा वेळेला अगदी सपाट अशी खेळपट्टी म्हणजे छोटी छोटी विमानं सुद्धा लँड होतील अशी सपाट पिच तुम्हाला या स्पर्धेदरम्यान पाहायला मिळते विजय क्रीडा मंडळ भरणेपाडाच्या वतीनं आउटफील्डचा आढावा घेतला आउटफील्ड स्लो आहे पण तरी देखील जर तुमच्याकडे प्रॉपर फोर्स आहे टायमिंग आहे तर तुम्ही चौकार सुद्धा या मैदानावर खेचू शकता त्याच्याच माध्यमातून तुम्हाला धावा गोळा करायच्या असतील तर आणि मागच्या 3 सामन्यांमध्ये चौकार सुद्धा सातत्याने पाहायला मिळालेले आहेत या मैदानात सातत्यानं क्रिकेटच्या स्पर्धा होतात सराव होतो आणि अशा मैदानामध्ये कसं खेळायचं आहे पालघर जिल्ह्यातील सर्व क्रिकेटपटूंना ठाऊक आहे आणि म्हणूनच नवनाथ थोड्या वेळासाठी वाट पाहताना पाहायला मिळाला पण लवकरच तो वाट लावण्याच्या इराद्यात येतो मागच्या षटकात तेच पाहायला मिळालं 5व्या चेंडूवर जो षटकार नवनाथच्या वतीनं आपण पाहिला ऑन साईडला टार्गेट करत असताना स्क्वेअरला क्लिअर करत असताना 4 षटकं संपले धावसंख्या 42 झाले म्हणजेच 10.50च्या गतीनं धावफलक पुढे सरकत चाललेला आहे जय महाराष्ट्र चिखलपाडाचा तर पुढचा सामना असेल मायकोफ वर्सेस जागमाता रावळे जय हनुमान मायकोफ वर्सेस जागमाता रावळे चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने रिपोर्ट करायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आहेत का जागमाता रावळे आलेत पुढचा सामना जागमाता रावळे आणि आमच्या अमर पाटील यांच्या गावचा संघ जय हनुमान मायकोफ असा सामना आजच्या वेळापत्रकातला पहिल्या फेरीतला चौथा तुम्हाला पाहायला मिळेल 5व्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत
कृतिक येत आहेत ओव्हर द विकेट. बॅट अँड पॅड मधला बॉल मिड विकेटला क्लिअर करण्याचा प्रयत्न, पण मिड विकेट क्लिअर होत नाहीये आणि पहिल्याच बॉलवर कृतिकला मिळते सफलता. इन फॉर्म बॅटर नवनाथ होत आहेत झेलचीच्या स्वरूपात बाद. धक्का दुसरा. टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा. मी म्हणालो होतो की सामर्थ्य आहे भरणेपाडा टीम मध्ये, कदाचित त्या सामर्थ्याचा विसर पडलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण गेलो तर मग तुम्हाला 100% द्यायचंय तोच विश्वास तुम्ही मनात ठेवायला हवा. या अगोदर 2 गोलंदाजांनी तोच विश्वास सार्थकी लावला, काही अंशी ते कमी पडले, पण जवळपास 70% जर आपण विचार केला तर या डावावर कंट्रोल होता, तो म्हणजे टीम भरणेपाडाचा. पण आता पाहूया, एका बाजूला नवनाथचा खेळ संपलेला आहे, पण नवनाथने खेळ चांगलाच खेळला हे देखील जाणीवपूर्वक सांगावं असं वाटते. 22 धावांचं योगदान नवनाथचं मिळालं चिखलपाडा टीमला. आतापर्यंत अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये या अगोदर आले होते जयेश, आणि त्यांची साथ देण्यासाठी येत आहेत आता हार्दिक. हार्दिक सुद्धा अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याचमुळे की फ्युचर असू शकतो हार्दिक या डावाचा. एका बाजूला जेव्हा नवनाथ बाद झाले, नवनाथच्या जागेवरच त्यांच्याच तोडीस तोड असे हार्दिक पोचलेले आहेत. फक्त पालघर जिल्ह्यातच नाही तर पालघरच्या बाहेर जाऊन सुद्धा हार्दिकचा तोच दमदार खेळ सातत्याने आपण पाहिलाय. समोर कृतिकचं आव्हान, पुल केलाय बॉलला, पण क्षेत्ररक्षक मिड विकेटचे जजमेंट घेत आहेत. बॉल खाली येत आहेत, झेल टिपतायत, शून्यावर फलंदाज होत आहेत बाद. गोल्डन डकवर हार्दिक आल्या पावली परत. जबरदस्त बॉलिंग, 2 प्रॉफिटेबल बॅटर्सला बाद केलेलं आहे कृतिकने. ब्रेस कंप्लीट केले आणि आता भरणेपाडा टीम सुद्धा विजयाचं स्वप्न पाहतो, या पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीकडे जाण्याचं स्वप्न पाहतोय. टॉसच्या अगोदर मला वाटलं होतं की त्यांची खेळण्याची इच्छाच नाहीये, पण आता मला असं वाटतं की पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकल्याशिवाय आता ते घरी जाणार नाही, स्वस्त बसणार नाही. आणि आता 2 तगडे फलंदाज बाद झालेत आणि त्यात त्यांची जागा भरून काढण्यासाठी पोहोचतायत. मला त्याच्या आतमध्ये विंकोश पोहोचतायत. विंकोश 5व्या क्रमांकावर येत आहेत आणि कृतिक ब्रेस कंप्लीट करताना पाहायला मिळालेत आणि हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. या अगोदर एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं, फलंदाज कामेचं अर्धशतक पाहायला मिळालं नाही. पण आता विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का? घरच्या संघाकडून चांगला खेळ कृतिक, आणि कृतिकने जर हॅट्रिक घेतली तर त्यांची मिरवणूक संध्याकाळी पक्की या मैदानातून. किरण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जर हॅट्रिक पूर्ण केली कृतिकने तर बघा, मी म्हणालो होतो की या ठिकाणी बक्षिसं येतील. तुमचा खेळ चांगला करायचा प्रयत्न करा. तुम्हाला प्रोत्साहन देणारे मान्यवर मंडळी, तुमची मित्रमंडळी, तुमचे नातेवाईक या ठिकाणी आहेतच. तर हॅट्रिक बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होते पंचांच्या डावीकडून कृतिक आणि फ्रेश बॅट. पहिले 3 बॉल अप टू डेट राहिलेले आहेत. पहिल्या 2 बॉलवर विकेट मिळाली, त्यानंतर डॉट आला, धावगती वाढत होती. प्रत्येक षटकामागे 11च्या गतीने पुढे सरकत होता चिखलपाडा हा संघ, आणि त्या गतीला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सातत्याने कृतिकचा पाहायला मिळते. ऑन ड्राईव्ह केले, क्षेत्ररक्षक काउकोनचा बॉलवर पोहोचेल, सिंगल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे, पण ती तयारी नव्हती फलंदाज जयेशची. आणि त्याचमुळे पूर्ण होते फक्त 1 धाव. एका धावेचे होते वाढ, एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 43 या आकड्यावर. म्हणजे या षटकातली पहिली धाव आता आलेली आहे 4थ्या चेंडूवर, आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. कधी कोण आपल्या संघाची मदत करेल याचा नेम नसतो, आणि या ठिकाणी गोलंदाजी चांगल्याच दर्जाची पाहायला मिळते आतापर्यंत भरणेपाडा टीमची. ओव्हर द विकेट कृतिक. यावेळेस पॉवरफुल अटॅक, ब्लॉक बस्टर स्ट्रोक, बॉल मिड विकेट सीमारेषा पार, ओव्हर द फेन्स, सिक्सर. वादळापूर्वीची शांतता भंग झाली. पहिलाच मौका मिळाला फलंदाज जयेशला, आणि पहिल्याच मोक्यावर त्यांनी दमदार षटकार खेचताना आपले इरादे स्पष्ट केलेत की मी स्वस्त बसण्यासाठी मैदानात आलेलो नाहीये. माझ्या वतीनं असेच गगनचुंबी स्ट्रोक्स तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. पण शेवटचा 1 बॉल बाकी. या 5व्या षटकातला धावसंख्या पाहायला मिळते झालेली आहे 49, 50ला 1 कमी. कृतिक ओव्हर द विकेट. थोडासा दुरून खेळलाय, प्रयत्न केलाय जरूर, पण बॉल लॉंग ऑफला अडवला जाईल, आणि अशा पद्धतीने 5 षटकाचा खेळ संपलाय. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ पोहोचतोय 50 वर 50 धावा, 3 गडी बाद, 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 5. जय महाराष्ट्र चिखलपाडा.
सर्व विजय क्रीडा मंडळाचे सदस्य जे जुने जाणते आहेत ते घरी जाण्याच्या मार्गावर होते, पण आता चांगला खेळ होतोय त्याचमुळे आता जागा सोडणार नाही. दुपार आता इकडेच स्टेजवरच ते घालवतील. दरम्यान शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर कॅप्टन येत आहेत, विशाल येत आहेत शेवटच्या षटकासाठी. आतापर्यंत 5 षटकं चांगली राहिली आहेत. हार्दिक आणि नवनाथ हे जे प्रमुख फलंदाज होते त्या 2 प्रमुख फलंदाजांना एकाच गोलंदाजाने बाद केलंय कृतिकने. त्याचमुळे फलंदाजाचं आयुष्य एका चेंडूचं असते, पण गोलंदाजांना 6 संधी मिळतात आणि त्या ठिकाणी खूप चांगला खेळ कृतिकच्या वतीनं पाहायला मिळाला. आता विशाल शेवटच्या षटकासाठी येतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत जयेश, ज्यांनी मागच्याच षटकामध्ये पहिल्या चेंडूवर जे ते फेस करत होते षटकार खेचून आपला इरादा स्पष्ट केलेला आहे आणि त्याच धर्तीवर त्यांचा खेळ पाहायला मिळेल का. दरम्यान लॉंग ऑनला झेल होईल का. क्षेत्ररक्षक जजमेंट घेतोय, पण क्षेत्ररक्षकाला हाय बाय करत बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. षटकार साधावा. आणि एका बाजूला असेल जागमाता रावळे. टॉससाठी या, कारण या षटकानंतर टॉस होणार आहे. जी सूचना आपण सातत्यानं देतोय त्या सूचनेअंतर्गतच आपण खेळ करावा अशीच प्रांजळ इच्छा आयोजकांची आहे. दरम्यान धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचते 56 वर. 56 रन्स ऑन बोर्ड. अकोटेपचा बॉल ट्रॅप रचला होता स्क्वेअर लेगला. वचपा घेण्याची संधी मिळते. वचपा घेता घेता राहिलाय गोलंदाज, पण गोलंदाज धावचीच्या स्वरूपात होतोय बाद. काय ट्विस्ट मोमेंट पाहायला मिळालाय. म्हणजे फलंदाजाला बाद व्हायचंच होतं, तो झालाय. मोये मोये मोमेंट होता आणि तेच कुठेतरी पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये झेल सुटला, पण धावच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. जयेश बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. दरम्यान फलंदाजाला बाद व्हायचंच होतं जशी आपण चर्चा केली होती, पण कौतुक करायला व गोलंदाज विशालचं. षटकार येऊनही त्याचं दडपण न घेता त्यांनी अप टू डेट गोलंदाजी हाताळली आणि मोठ्या फटक्याच्या नादामध्ये फलंदाज जयेश झेलचीच्या स्वरूपात बाद होता होता राहिला, पण धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जतीन पोचा स्ट्रायकर एंडला. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या डावातला धावसंख्या थांबलेली आहे 57 वर 57. यावेळेस रिच मध्ये होता बॉल. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर एकच मारलाय, सॉलिड मारलाय, षटकार खेचलाय फलंदाज जतीनने. दिले 63 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. आता लई सापडले, तो संघ चांगल्या स्थितीत आलेला आहे. पुल केलंय, संधी आहे पुन्हा एकदा झेलची. मिड विकेट क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि एक सोपा कॅच आणि या डावातला 3रा झेल पूर्ण केलेला आहे आणि दरम्यान हा धक्का बसतोय 5वा टीम चिखलपाड्याला. आहे दोन्ही संघांच्या वतीनं इक्वल एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपण पाहिला तर मिथुन आणि नवनाथचा तो खेळ पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप. त्यानंतर जयेशले 2 षटकार त्यांच्या वतीने पाहायला मिळाले. हार्दिक 0 बाद झाले. विंकोश यांना फक्त 1 धाव करता आली. जतीनच्या वतीने 1 षटकार आला, पण ते सुद्धा जास्त काळ टिकू शकले नाही. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर पोहोचते 7व्या क्रमांकावर. धावसंख्या थांबलेली आहे चिखलपाडा संघाची 63 धावा. 63 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5. बॅटची लिडिंग एज. बॉल स्लिपला. क्षेत्ररक्षक विकेट किपर स्वतः त्या ठिकाणी कॉल देताना थोडेसे चुकले. कॉलिंग खूप इम्पॉर्टंट आहे.
विकेट किपरला घ्यायचं आहे की फ्लाय स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला घ्यायचं आहे. त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली. संधी पुन्हा एकदा आता मिळाली आहे फलंदाज विंकोशला. एक धाव ॲड झाली. धावसंख्या पोहोचते आता 64 या आकड्यावर. 64 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 5 विकेट्स. विंकोश शेवटच्या टप्प्यावर कार्यक्रम करतील का? बॉडी लँग्वेज त्यांची तशीच दिसते, पण समोर आव्हान आहे गोलंदाज विशालचं. आतापर्यंत या स्लॉग ओव्हरला चांगलं सांभाळले. 2 षटकार जरी खर्च झालेत पण तरी देखील विकेटचा शोध त्यांनी पूर्ण केलेला आहे या षटकामध्ये. क्रॉस बॅटेड खेळलेत. स्वाईप केले बॉलला. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा मौका सुद्धा मिळेल. 2 धावा ॲड होत आहेत. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न चालवले जात आहेत. तिसऱ्या धावाला पूर्ण केलं जात आहे. डेडिकेशन या दोघांचं पाहायला मिळालंय. 3 धावा ॲड होतील. धावसंख्या पोहोचते 67. जिंकण्यासाठी 68 धावांची गरज 36 चेंडूमध्ये. 36 चेंडू 68 धावांची गरज. टीम भरणे पाडा घेऊया आपण टॉस बॉक्समध्ये. टॉस होईल जय हनुमान मायकोप वर्सेस जागमाता रावले. सन्माननीय ज्ञानेश्वरजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होणार आहे. एका बाजूला जागमाता रावळे आणि एका बाजूला असेल टीम जय हनुमान मायखोप. तर सामना 7 षटकांचा आहे. ऑल द बेस्ट. मला असं वाटतं दोघांची पहिली स्पर्धा सीझनची. तर एका बाजूला नाण्याच्या विकेएम आहे आणि 50 किंवा विकेएम असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. विकेएम किंवा 50. विकेएम असा कॉल. नाणेफेक जिंकलेली आहे टीम जागमाता रावळेने. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण दोन्ही कॅप्टनला मी सोडतोय आणि फक्त ज्ञानेश्वर सरांना पकडतोय. तर नाणेफेक जिंकून जागमाता रावळे या संघाने क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे आणि जय हनुमान मायकोप संघाला करायची फलंदाजी. ज्ञानेश्वरजी, मागच्या 50 वर्षांचा प्रवास हा आपण उलगडतोय आणि 50 वर्षांमध्ये कित्येक समाज उपयोगी कामंसुद्धा विजय क्रीडा मंडळाने केलेली आहे. आणि 50व्या वर्षी जेव्हा आपण येतो तर ट्रेंडिंगमध्ये काय असते तर क्रिकेटची स्पर्धा. ज्या क्रिकेटच्या स्पर्धेला आपण जगभर पोचू शकतो, आपल्या कार्याला जगभर पोचू शकतोय. तर कसा हा प्रवास राहिला 50 वर्षांचा आणि आजच्या दिवसामध्ये आपण देखील सकाळी समालोचनाची धुरा सांभाळली, तर एकंदरीत अनुभव कसा राहिला? नक्कीच गेल्या 50 वर्षात आमच्या गावातील ज्येष्ठ खेळाडू यांनी हा संघ पुढे नेला. प्रत्येक खेळाडू जसजसा वयात आला आणि तो ह्या संघाला जोडत गेला आणि संघाने फक्त हा स्पर्धाच भरवलेल्या नाहीत तर अनेक उपक्रमही केलेले आहेत. रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना मदत करणे, एखादा खेळाडू किंवा आमचा सभासद कुठे त्याला डॉक्टरची मदत लागली तर तीही आम्ही करतोय. आणि त्याच उद्देशाने हा अधिक पाठबळ मिळवण्यासाठी आमच्या संघाला आम्ही हे मोठी स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे आणि ज्या दानशूर व्यक्तींनी आम्हाला मदत केलेली आहे नक्कीच त्यांचे खूप खूप आभार. आणि यापुढेही या आपल्या दानशूर व्यक्तींचं आम्ही महत्त्व लक्षात घेऊन पुढील उपक्रम आम्ही राबविणार आहोत. धन्यवाद. खूप चांगलं या ठिकाणी मत ज्ञानेश्वर सरांनी सांगितलेलं आहे की 50 वर्ष ही बोटांवर मोजता ती सोपी नसतात. खूप मोठा कालखंड आहे. कित्येक ऊनपावसाळे त्यांनी पाहिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब तुम्ही एकत्र अजूनही आहात. 1975 पासून 2025 पर्यंत आपण एकत्र पिढ्यानपिढ्या तुम्ही या समाजसेवेची दिलेले आहात विजय क्रीडा मंडळाच्या वतीनं. आणि त्याचमुळे मला असं वाटते 2-3 पिढ्या या मंडळामध्ये आपण पाहिलेले आहेत. तर नक्कीच हा प्रवास असाच पुढे चालत राहो हीच सदिच्छा व्यक्त करून पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया, ज्या ठिकाणी मराठी आणि हिंदी भाषेतील अनुभव तुमच्या समोर आम्ही घेऊन येतोय. अजित पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. स्टे ट्यून ऑन प्रोलिंग स्पोर्ट्स. आपण पाहतायत विजय क्रीडा मंडळ पुरस्कृत विकेएम चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. थँक्यू. थँक्यू. वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश आणि उदय ही जोडी 68चं टार्गेट समोर सेट केले. रखरखत ऊन आहे आणि ते आक्रमकता चांगली बघायला मिळेल का हा एक प्रश्न आहे. घरच्या मैदानावरती खेळताना होम ग्राउंड आणि होम क्राऊड तर थोडंसं प्रेशर या फलंदाजाकडे असेल का, किंवा त्याचा जो अनुभव आहे तो अनुभव विजयामध्ये परिवर्तन करता येईल का, ह्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. याच्यानंतर एक चांगली लढत आपण बघणार आहोत. श्री जागमाता रावळे विपक्ष हनुमान मायकोप या 2 दिग्गज संघामधले. आणि दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने एक दुसऱ्यांच्या उणीवा त्यांचे शक्तिस्थानं ओळखून
तर बॅटल ही रंगतदार होईल. नेक्स्ट तुर्ताच वळूया मॅचकडे. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय पहिलं षटक घेऊन मिस्टर हार्दिक, तर समोर आहे उदय, लेफ्ट हँड बॅटर. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. रूल्स अँड रेग्युलेशन तुम्हाला फॉलो करावे लागतात आणि 30 मिनिटाच्या आतमध्ये पहिला हाफ संपणंही गरजेचं आहे, कारण आज जवळजवळ आपल्याला 7 मॅचेस खेळायचे आहेत. त्यासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे या स्पर्धेसाठी, तुमच्या खेळासाठी. त्यासाठी लवकरात लवकर फील्ड अरेंज करा, कारण बॅड लाईट लवकर येते. सूर्य हा सध्या लवकर अस्ताला जातोय. त्यासाठी जर 6 षटकं तुम्हाला खेळायची असतील तर प्रॉपर अर्धा तासामध्ये तुम्हाला पहिला इनिंग पहिला हाफ ओव्हर करणं गरजेचं आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू घेऊन हार्दिक, अप्रतिम शॉट, थोडासा पॅड अँड बॅटच्या मध्ये होता, हळूवार पण ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट करताना ऑफ द मार्क बघायला मिळतोय मिस्टर उदय. कल्पेश किनी अनेक वर्ष यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आणि या स्पर्धेसाठी भरपूर मेहनत कल्पेश किनीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. म्हणजे स्वप्नील किनी असतील आणि त्यांची संपूर्ण जी टीम आहे त्यांनी अविरतपणे जी मेहनत घेतली ती मेहनत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून बघतोय. 60 दिले उदय आणि नॉंगसागिनकडे जाऊन राहिलेले आहेत. समोर कल्पेश. हार्दिक तयार होताना पुण्याच्या पॅव्हिलियनकडनं राईट मोर द विकेट. पुढचा चेंडू पॅटची इनसाइड एज, डॉट बॉल आलाय, वेगावरती स्वार होता गोलंदाज. आउटसाइड द ऑफ सम पिचिंग बघायला मिळते आणि एक चांगली गोलंदाजी आहे. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला ठेवतायत. अतिशय सुंदर प्लॅनिंगने गोलंदाजी करताना हार्दिक, जे महाराष्ट्र संघाचा एक प्रमुख गोलंदाज आहे आणि या प्रमुख गोलंदाजाला चांगली स्टार्टची इथे गरज आहे. तेवढीच गरज आहे इथे चांगल्या फाउंडेशनची भरणेपाडा संघाला. पुढचा चेंडू यावेळेला जबरदस्त ऑन मेरिट खेळताना क्रॅकिंग शॉट बघायला मिळतोय. चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये येतोय. कल्पेश नावाचा ब्रँडेड चौकार. खेळला गेलाय. एक चांगला कट शॉट बघायला मिळतोय कल्पेश यांच्याकडनं. वेट केलं, वॉच केलं, त्यानंतर बॅटला ड्रिल करत अप्रतिम 4 धावा. धावसंख्या पोहोचली ती 5 वरती. हार्दिक तयार, पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅकवर. समोर एक यशस्वी फलंदाज. इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आहे, इनसाइड एज लागते, सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण होताना स्कोर मात्र पोहोचतोय तो 6 धावांवरती. 68 धावांचं टार्गेट. अजूनपर्यंत जर आपण बघितलं सकाळपासनं तर तिसरी मॅच सुरू आहे आणि टार्गेट अचीव्ह करता येत नाही आहे. पहिल्या मॅचमध्ये 58 धावांचं टार्गेट होतं, सेव्ह केलं गेलं बाप्पा मोरया विठ्ठलवाडी संघाकडनं. दुसऱ्या मॅचमधनं रॉकी ग्रुपनं तब्बल 71 धावा बनवल्या, 72 धावा पूर्णपर्यंत वाचवलेल्या आहेत आणि इथे मात्र 68 धावा वाचवण्याची जिम्मेदारी आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाच्या समोर. उदय हा एक घातक बॅटर आहे. समोर हार्दिक गोलंदाजीसाठी तयार. प्रतिम हळवारपणे फक्त दिशा दिली असेल. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल कंप्लीट होताना धावसंख्या पोहोचते ती 7 विदाउट लॉस. 68 धावांचं टार्गेट. जवळजवळ जर आपण बघितलं तर 11.30-35च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या आहेत. 11.50च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. हार्दिक चांगली गोलंदाजी. समोर कल्पेश, एक चौकार आलाय. त्यानंतर मात्र दोन्ही फलंदाजांना शांत ठेवताना हार्दिक यावेळेला ऑन साइडला एक्झिक्यूट केला गेलाय. लॉंग ऑनचा खेळाडू मात्र आपल्या डाव्या बाजूने धावून येत डाऊन द ग्राउंड येतो आणि चांगली फील्ड करताना एका धावेवरती सॅटिस्फाईड. धावसंख्या पोहोचली ती 8 आणि पहिल्या षटकाची होते ठिकाणी समाप्ती. एसटीजे मान जयेश गोलंदाजी ट्रॅकवरती 12च्या सरासरीने बनवायचे आहेत तब्बल 60 धावा. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 30. जुनी पॉवर प्लेचं षटक महत्त्वाचं शेष आहे. षटक क्रमांक 2.
फिल्डिंगचं विवरचना आपण बघितली. शॉर्ट लेग लावला गेला ऑन साईडला, शॉर्ट फाईन लेग सुद्धा आहे, शॉर्ट बॅकवर्ड शॉर्ट मिड विकेट आहे आणि त्यानंतर शॉर्ट डीप लॉंग ऑन अशी ऑन साईडचं फील्ड सजवले गेले. ऑफ साईडला आपण बघतायत लॉंग ऑफला एक खेळाडू तैनात आहे. त्याच्यानंतर 38 सर्कलमध्ये शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट गली आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर अशी फील्ड सजवली गेली. गोलंदाज तयार होताना यावेळेला मिस्टर कल्पेश. पुढचा चेंडू, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी. अप्रतिम ऑन ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, प्रोटेक्शन आहे, सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या धावेसाठी उदय येताना 2 धावा परिपूर्ण. स्कोर डबल डिजिटमध्ये बघायला मिळतो 1-0. 10 रन स्कोर कार्डवरती विदाउट लॉस. आमचे स्कोरर मिस्टर निनाद पाटील, एक उत्कृष्ट समालोचक, एक चांगले ऑलराऊंडर म्हणून सातत्याने अनेक स्पर्धा गाजवताना सध्याच्या भूमिकेमध्ये, स्कोररच्या भूमिकेमध्ये वेलकम निनाद पाटील, आपले हार्दिक स्वागत. ओहो, हळवारपणे लेग ब्रेक, गुड बॉलिंग, डायरेक्ट, इट इज ऑलवेज डेंजरस. कल्पेश आउट. आतमध्ये पहिला धक्का धावसंख्या 10 असताना लागलाय. मिस्टर विनीत आणि उदय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण गोलंदाज बघतोय. टेन रन्स स्कोर कार्डवरती बघायला मिळतात, 10 धावा. न्यूमॅन विनीत आला, एक आक्रमक बॅटर म्हणून त्याला पसंती मिळते किंवा एक मोठी संधी आहे विनीतकडे. या धावा जर अचीव झाल्या, चांगलं योगदान देता आलं, येणाऱ्या काळामध्ये एक मॅच. पुढचा चेंडू आणि इथे अतिशय सुरेख लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, वन्स बाउंस, सीमा पार येतोय उदयच्या बॅटमधनं, चौकार. 4. प्रत्येक षटकाराला मंगेशजी किणी यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक असेल. फलंदाजा एक संधी आहे. दरम्यान धावसंख्या पोहोचली ती 14 रन, 14 धावा. उदयच्या बॅटमधनं चौकार आलाय, एक चांगला मेसेज आहे. 68 धावा म्हणजे अजूनही जर आपण बघितलं 54 धावांची गरज आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. थोडासा बॅटच्या फ्लोमध्ये चेंडू होता, ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता आणि इथे चौकार आलाय. आपले इरादे स्पष्ट करताना फलंदाज. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 14 धावा. एका बाजूने विनीत आणि दुसऱ्या बाजूने उदय ही जोडी. तर गोलंदाजी ट्रॅकवरती आपण जयेशला बघतोय. 14 धावा स्कोर कार्डवर. आणि इथे मिस टाइम शॉट, परंतु तिथे कुठलाही खेळाडू पोहोचू शकणार नाहीये. 2 धावा कंप्लीट होतील आणि 16 धावा स्कोर कार्डवरती. इथे आपला इरादा, आपला इंटेंट क्लिअर करताना की जर रडारमध्ये चेंडू आला, 68 धावा बनवायच्यात, बॅटचा फ्लो, बॅटला ड्रिल करेन आणि धावा बनवण्याचा माझा मानस, माझा उद्देश, माझा हेतू हा मग पूर्ण करणार, हा एक मेसेज पुरवतोय. 16 धावा स्कोर कार्डवरती. अजूनपर्यंत बॅटिंग खूप चांगली बघायला मिळते उदय यांच्याकडनं. अप्रतिम ड्राईव्ह केलाय, जबरदस्त शॉट येतोय सरळ, चेंडू डीप एक्सचा कव्हरला. तद्वर 2 धावा कंप्लीट होतील. थोडीशी आउटफील्ड आहे, थोडीशी स्लो आपल्याला बघायला मिळते, अन्यथा हा चौकार असता. तसं की 18 वरती पोहोचलंय. चांगली बॅटिंग बहरताना मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपलं अधिराज्य, आपला ट्रेडमार्क, आपली झाकी, आपला ट्रेलर दाखवतोय. नाव आहे मिस्टर उदय. गुड बॅटिंग. 18 रन, लॉस ऑफ 1 विकेट.
पुढचा चेंडू घेऊन पुनश्च तयार होताना गोलंदाज. आपल्याला ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. षटक संपले आणि धावसंख्या बघायला मिळतात त्या 18. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 24 आणि धावा बनवायच्या तुम्हाला 5-0 50. क्रिकेटचे भरपूर चाहते आहेत आणि तेही मॅचचा आनंद घेते, त्यांचा मी वेलकम करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं हार्दिक स्वागत. या गोलंदाजी ट्रॅकवरती पुनश्च हार्दिक येत आहेत. 24 आणि 50चं इक्वेशन आहे. जवळजवळ 12.50च्या सरासरी धावा बनवायचे आहेत. लक्ष्य कोई बड़ा या छोटा नहीं होता. अगर आपका आत्मविश्वास बड़ा है, आप मेरिट के हिसाब से खेलते हो, मैदान के हर कोने में अगर आप रन्स को बटोरते हो तो लक्ष्य भी पूरा हो सकता है. आवश्यकता है आपकी कंसंट्रेशन की, आपकी फोकस की, आपकी हौसला अफजाई की. 50 रनों की दरकार अभी भी शेष है. आपके पास 24 गेंदे हैं और जिन्होंने पहला ओवर डाला था वो एक बार फिर अपना दूसरा ओवर यानी कि इनिंग का तीसरा ओवर लेके गेंदबाजी के लिए आए. रिस्ट्रिक्शन रिलीज हो चुके हैं. अब 38 दायरे के बाहर 5 खिलाड़ी और फील्ड को सजाया गया. सामने आए पैथ के बल्लेबाज है, एक बेहतरीन तरह से बल्लेबाजी करते हुए. इस बीच अगली गेंद विनीत, इस बार डाउन द ग्राउंड ऑन द अप, हवाई फायर. विनीत के बल्ले से आता हुआ ये हवाई फायर, मैसिव सिक्सर. षटकारासाठी मंगेशजी गणेश सरांकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि पोहोचले ती तब्बल 24. अपने इरादे को दर्शाते हुए यहाँ पर विनीत बाद के बल्लेबाज है, युवा बल्लेबाज है. जैसे कि रडार में ऑन दी अप खेला, डाउन द ग्राउंड खेला और ये लगाया आसमानी टोला. दैट्स अ मैसिव सिक्सर. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र मिस टाइम शॉट आहे. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंटला. वेगानं मात्र एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू ते दुसऱ्या धावेसाठी जात आहेत आणि 2 धावा होत आहेत कंप्लीट. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पोहोचले ती तब्बल 26. 26. अविरतपणे चालावं लागेल. कन्सिस्टन्सी तुम्हाला बॅटिंगमध्ये दाखवावी लागेल. 68 धावांचा पाठलाग करताना जो तुमचा बॅटचा फ्लो आहे, जो तुमचा इंटेंट आहे, जी तुमची सातत्य आहे, ते सातत्यपणा तुम्हाला दाखवावं लागेल. सातत्य ही यशाची गुरुकिल्ली असते. आमचे मनीष भोईर मात्र साईड स्क्रीनवरती दिसतात. वेलकम मनीष, आपले हार्दिक स्वागत. 26. पुढचा चेंडू. ओ यावेळेला मात्र वाईड बॉलचं सिग्नल डाऊन द लेग स्टंप. धावसंख्या पोहोचले ती 27. एक षटकार, दुहेरी धावा. त्यानंतर विनी त्यांचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो वाढतो. जेव्हा तुमची कामगिरी खूप चांगली पॉझिटिव्ह होते ना, त्यावेळेला तुमचं जो विचार आहे, विचारांची जी ठेव आहे, जी पॉझिटिव्ह असेट आपल्याला बघायला मिळते ती खूप वाढते आणि तेच बघायला मिळालंय. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. आणि इथे चुकी केलंय का, तर जेलमध्ये कन्वर्ट झालाय. फक्त दिशा देण्याचं काम केलं विनीतनं आणि तिथे मात्र धक्का लागतोय विनीतच्या रूपानं. विनीत आउट. रावळी संघ आणि जनमान मायकोव प्लेअर लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवायचे. इथे फॉर्म आहेत, आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. मिस्टर अजय मैदानाच्या आतमध्ये दाखवलं. त्या टाळ्यांच्या गजरामध्ये विनीतचं स्वागत होणं गरजेचं. गुड बॅटिंग, चांगला स्टार्ट दिलाय. दरम्यान विकेटवरून कोणीही धावू नका. आपल्याला 6 दिवस विकेट टिकवायचे. विनीत यांनी आपले प्राइज घेऊन जायचं. विकेटच्या बाजूने धावायचं आहे. पंच लक्ष द्या तिथे थोडंसं. आणि श्री जागमाता रावळी संघ आणि जय हनुमान मायकोफ आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचवा. प्लेअर लिस्ट फॉर्म इथे आहेत.
आपण यायचं आणि नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे. न्यूमॅन अजय आलाय मैदानाच्या आतमध्ये. प्रचंड अनुभव आहे अजयकडे. ही फलंदाजाकडे चांगली क्षमता आहे, परंतु हार्दिकने जो डेंजरस वाटत होते फलंदाज मिस्टर विनीतला पाठवले बॅक टू पविलियनकडे. आउट झालेले. पुढचा चेंडू राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटला ड्रिल केलं होतं. इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्टे ऑन 27. 27 वरती. अजून 41 ची गरज आहे. पुढचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पूर्णश डॉट बॉल आलाय. महाराष्ट्र चिखलपाडा संघासाठी एक जमेची बाजू. जेवढे डॉट बॉल तुम्ही जो प्रेशर कन्वर्ट केलाय तो कन्सॉलिडेट होईल. जेवढी षटकार चौकार तेवढा प्रेशर थोडंसं रिलीफ होऊन जाईल. म्हणून इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल हा विजय क्रीडा मंडळ भरणेपाडा संघावरती थोडंसं प्रेशर कन्सॉलिडेट करेल. आणि ते कन्सॉलिडेट केलेलं प्रेशर जर तुम्हाला कमी करायचं असेल, तुमच्याकडे उपाय आक्रमकता. पुढचा चेंडू आणि याही वेळेला मला वाटते डॉट बॉल आलाय. बॅक टू बॅक कन्सिक्युटिव्ह 3 डॉट बॉल आणि ते षटक ची होते समाप्ती. येणारे 18 चेंडू आणि धावा बनवायचे आहेत ते तुम्हाला तब्बल 41. कमॉन डीजे. एका बाजूने नवनाथ गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय. संघाचा आधारस्तंभ. बॅटिंग करताना एक सुंदर बॅटिंग त्यांनी केले. आता गोलंदाजीची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावरती घेताना पॅव्हिलियन इनकडनं षटक क्रमांक 4 घेऊन मार्गस्थ होत आहेत. समोर उदय, त्याच्या बॅटमधनं धावा आलेल्या आहेत आणि आणखीन धावेचा ओघ आहे तो तुम्हाला आक्रमकतेने वाढवावा लागेल. बघूया, संघर्ष करावा लागेल उदयाना. पुढचा चेंडू नवनाथ. ओहो, शॉर्ट बॉल. पुल्ला बनवलंय सक्सेसफुल. नो चान्स एनी फिल्डर. द बॉल इज अ पनिशिंग into the sand for huge sixer. या ठिकाणी नवनाथचं स्वागत षटकाराने केलंय. नवनाथ करेल का कम बॅगिंग, हा एक प्रश्न आहे आणि प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला ऑन ऍक्शन, ऑन लाईव्ह मध्ये. यावेळेला थोडासा शॉर्ट बॉल होता. सिंगल कंप्लीट झाले. बघूया, धावसंख्या 1 ने पुढे जाताना 34. आधा सफर तय हो चुका है. आधा सफर अभी शेष है. 16 मध्ये 34 ची गरज. सोळा 34. धावसंख्या 34 वर पोहोचले. मिस्टर नवनाथ षटकारानंतर कमबॅकिंग केले. पुढचं चेंडू अजयसाठी. हो, यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता. बॅट थोडासा उशिरा आला. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 35 धावा, 15-33चा इक्वेशन. मॅच अजूनही दुहेरी वळणावरती उभी आहे. आशा आणि अपेक्षेचं ओझं घेऊन हृदयाचे ठोके वाढवत, कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करत, जे आणि पराजयाच्या दिशेने कुठला संघ वाटचाल करतोय हे प्रश्नचिन्ह निर्माण करत अविरतपणे या मॅचचं एंटरटेनमेंट खूप चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये होतोय. बघूया, 15-33 ची गरज. उदय ऑन स्ट्राइक.
इथे मात्र ऑप्शनच्या भरपूर बाहेर. अंपायर कॉल इट्स अ वाईट बॉल. अंपायर कॉल आहे ठिकाणी वाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल आणि पोहोचले 36. 36वा. पुढचा चेंडू घेऊन नवनाथ तयार. 36वा स्कोर कार्डवर. ओ यावेळेला इनसाइड एज आणि सरळ एष्टांचा वेध घेताना स्थिरावलेला फलंदाज मात्र चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी बाद होतो. एक मोठा अडसर नवनाथ बॅक टू द पविलियन कडे पाठवताना उदय आउट गॉन. संघासाठी एक रिव्ह्यू असेल पीमरसाठी आणि व्हाईट बॉलसाठी, याची नोंद घ्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल. उदय चांगल्या फॉर्ममध्ये बॅटिंग करत होते. मंगेशजी किणी साहेबांच्या माध्यमातून त्यांना जे पारितोषिक लावलं गेले 100 रुपयाचं, मॅच संपल्यानंतर आपण घेऊन जायचं उदय. असं न्यूमान विशाल 8 चेंडूवर 17 धावांची विस्फोटक विशालसाठी. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. तर बॅक टू बॅक 2 षटकार विशाल खेळत आहेत. मंगेशजी गिणी साहेबांच्या माध्यमातून 5-0-0 500 रुपयाचं पारितोषिक असेल फक्त 2 षटकारांसाठी, कारण तेही महत्त्वाचे आहेत आणि ती ताकद आहे विनीतकडे. बघूया एका बाजूने नवनाथ विशालकडे एक जबरदस्त बॅटर म्हणून, युवा खेळाडू म्हणून आपण विशालला बघतोय. शेवटचा चेंडू सामोरे जात आहेत मिस्टर विशाल. आणि इथे हुक करण्याचा प्रयत्न आहे. हुक आणि पूलचं कॉम्बिनेशन. मिस टाइम शॉट आणि सरळ झेल बाद. विशाल आउट गॉन. आणि 10व्या स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 36 म्हणजे येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 12-32चं इक्वेशन. सागर सन्यूमॅन सागर येत आहेत. मिस्टर राहुल आलेले आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. दोन्ही फलंदाजाने जर एक षटकार जरी मारतायत, सन्माननीय मंगेशजी किणी साहेबांच्या माध्यमातून 5-0-0 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल. सागर आणि अजय ना. बघूया राहुल तयार. षटक क्रमांक 5 पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी ट्रॅकवर. 12-32चं इक्वेशन आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. इट्स अ डॉट बॉल. 11-32 पहिला बॉल डॉट बॉल. पुढचा चेंडू याही वेळेला डॉट बॉल बघायला मिळतोय. अजयंचा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे आणि राहुल एक चांगले गोलंदाज आहेत. लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळताना लेग ब्रेक जो चेंडू आहे त्यांचा खूप चांगली गोलंदाजी करतायत मिस्टर राहुल. अनेक वर्ष सातत्याने जे महाराष्ट्र संघासाठी गोलंदाजी करणारा हा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 9 चेंडू आणि 31ची गरज. धावसंख्या 37. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सागर बिग अपॉर्च्युनिटी. मंगेशजी किणी साहेब या ठिकाणी सांगतायत षटकार मारा
आणि 500 रुपयाचे मालक आपण बना. यावेळेला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू कार्पेटला रोल करताना जातोय. सरळ सिंगल रनसाठी धावसंख्या 38 38 धावा. अजयसाठी सुद्धा 500 रुपये असतील एका षटकारासाठी. मला वाटते 2-3 षटकार जरी मारले तर नक्कीच पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी राहुलकडनं. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट कट शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे. सागर सांगतायत नक्कीच येणारे षटक आम्ही सामोरे जाऊ एसटीचे. आणि प्रथमतः स्वीकारले ते क्षेत्ररक्षण श्री जागमाता रावळे. आपण बघताय हरेश्वर किणी त्यांचं इथे आगमन होईल. संपूर्ण अंटायर टीम प्राण भोईर. पुढचा चेंडू. ओहो यावेळेला मिस टाइम शॉट. एस नो टेकन गॉन. सागर संजयजी गावड साहेबांचं इथे आगमन झालं. वेलकम. चेअरमन मायकोप संघ म्हटल्यानंतर संजय गावड यांचं योगदान भरपूर मोठं असतं. सातत्याने चांगले खेळाडू बनवण्याचा त्यांचा प्रयत्न. आणि श्री जागमाता रावळे विपक्ष चेअरमन मायकोपमधलं द्वंद्व भरपूर मोठं आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगली क्रेज नक्कीच बघायला मिळेल. दोन्ही संघाचे असंख्य पाठीराखी आपल्याला बघायला मिळतील या मॅचच्या माध्यमातून. दोन्ही संघाकडे तुल्यबल फलंदाज गोलंदाज यांचा भरपूर भरणा आहे आणि मॅच ही क्लास होईल याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. यावेळेला चांगला लेग ब्रेक. डॉट बॉल. अपूर्व. न्यूमॅन. पुढचा चेंडू. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेट रिजनला एका धावेवरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. औपचारिकता शेष आहे या मॅचमध्ये. वेलकम प्राण भोईर असतील, हरेश्वर किणी सर असतील. वेलकम. सध्या टीम मॅनेजर म्हणून आपण ओपनमध्ये बघतोय त्यांना. संघ बांधण्याची मोठी जिम्मेदारी त्यांच्याकडे आहे हरेश्वर किणी. आणि यावेळेला आपण बघतायत हार्डलक विकीएम पन्नेपाडा संघ आणि अभिनंदन जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ. वळी आपण मॅन ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय नवनाथ. उदय आणि उदय षटकार मारला होता. 100 रुपयाचा पारितोषिक आपल्याला बघायला मिळतोय. आणि प्राणभाऊ यांना आम्ही विनंती करतोय विनीत यायचं. विनीत प्राण भोईर यांच्याकडनं आपण बघतायत मंगेशजी किणी साहेबांच्या माध्यमातून जे 100 रुपयाचा पारितोषिक. वेल डन विनीत. आणि वळूया आपण प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे.